रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सबस्क्राईब करो, मुझे नाही पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या का व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असा आपला एकदम फोटोज वगैरे ॲड करून दिले मित्रांनो। मग आपलं सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मग आपला ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रोजेक्ट सॉन्ग आहे मित्रांनो, सॉन्गच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, असे प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट दिसून जाईल। जे काय सॉन्गचा पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं आपण ऑडिओ वगैरे बसून झालेलं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। स्क्रॉल करून आल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपले जे फोटोज वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या सर्वतोगला डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो, जसं की आपला अशा प्रोजेक्ट तुमचे फोटो आहे, अशा प्रोजेक्ट फोटोवरती सिलेक्ट करायचं नंतर मग आपला फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर जसं की आपल्याला एकदम छान अशा प्रकारचे फोटो वगैरे ॲड झाले दिसून जाईल। मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं। मग आपलं जे का कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपलं जे का तुमची फोटो आहे मित्रांनो, अशा प्रोजेक्ट तुमच्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं जे का 3 नंबरची फोटो आहे त्या 3 नंबरच्या फोटोच्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला ऑन करायचं। फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणून जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारच्या फोटोला ॲड करायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। तुम्ही ॲड करता मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही अशा प्रोजेक्ट सर्वात वगैरे अशा प्रोजेक्ट पहिले ऑन करून घ्यायचं। जसं मी फोटोला ऑन वगैरे करता मित्रांनो त्या सिस्टम तुम्ही पण ऑन करून ऑन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे अशा प्रोजेक्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपलं अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मग आपलं जे फोटो आहे मित्रांनो तुमच्या जे का आवडीची त्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। जसं मी ॲड करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये ॲड वगैरे करून घ्या। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही असे प्रोजेक्ट ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला सर्वात वगैरे प्रोजेक्ट फर्स्टला येऊन असे प्रोजेक्ट सेकंड बीटला आहे, जसं की आपला 1.05च्या बीटला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून जे का असे प्रोजेक्ट ते एक रेक्टँगल दिसून जाईल, त्या रेक्टँगलला ॲड करायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग वरच्या बाजूला जे का राईट साईडला 3 डॉटवरती दिसेल मित्रांनो। मग आणखीन आपलं असे प्रोजेक्ट फिल कॉम्पोजिशन एरियाचं जे का नाव आहे त्या नावावरती क्लिक करायचं, जसं की आपलं फुल स्क्रीनमध्ये सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपलं जे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जे का कलर आहे मित्रांनो ह्याला ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्टला जायचं मित्रांनो। लास्टला गेल्यानंतर मित्रांनो मग आपलं लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या जे का वरच्या PNG वरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑफिसिटीवरती क्लिक करायचं, जे का ऑफिसिटी आहे मित्रांनो त्याला कमी करून घ्या। जसं की मी 15 ठेवत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही पण 15 वगैरे ठेवून घ्या मित्रांनो। असे 15 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का त्या PNG वरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला जे काही इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं। ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर वर जे का वरचा बोला सर्चचं ऑप्शन दिसून जाईल मित्रांनो। त्या सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च करायचा मित्रांनो। जसं मी सर्च करता मित्रांनो त्या सिस्टममध्ये सर्च करून अशा प्रोजेक्ट ब्लिंक नावाचा इफेक्ट आल्यानंतर मित्रांनो ते का इफेक्टवरती क्लिक करायचं, स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे का असे प्रोजेक्ट पूर्ण करून घ्या, जसं की आपलं 16.00 ह्या झेडवरती करून घ्या, जसं की आपलं एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक विशाळ पद्धतीने
होऊन रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपलं जे का अशा प्रोजेक्ट एक ॲरो दिसेल मित्रांनो, ह्या ॲरोवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का आणखीन जे का तुमची जे का फ्रेम रेट जे काय फुल करून घ्यायचं, फुल केल्यानंतर मित्रांनो जे का क्वालिटी आहे मित्रांनो त्याला पण फुल करून घ्यायचं। फुल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या वरच्या बाजूला जे काय अशा HD दिसत आहे त्याला फुल करून घ्यायचं। जसं मी जणांशी ठेवत आहे त्याच ठेवून तुम्ही पण ठेवून घ्या। फिलिंग घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।